दीपा कर्पुरा होता लगटी, संभवे काय लोटालोटी, उभयत्र भेटी होण्याची खोटी, दीपत्वे उठे कर्पूर. श्रुती स्मृतीला अविहित, दुष्कर्मी लोळे जो अविरत, ज्ञानी असूनी काय हित, विहिता विहित जो नेणे. तैसाच जो नित्य अशांत, अंतःकरण असमाहित, इंद्रिय लौल्ये विक्षिप्त चित्त, ज्ञाने निवृत्त होईना. ज्याचे चित्तास समाधान, जो गुरुपुत्र आचारवान, ज्याचे निश्चल आत्मानुसंधान, ज्ञान संपन्न तो एक. हो संसार वा मोक्षगामी, जाणे जरी निजधामी, होई शरीर रथ स्वामी, केवळ वाग्मी काय करी. येथे वाचेसी नाही थार, अभ्यास एक सर्वसार, रथस्थानी योजी शरीर, स्वये स्थिर बैसेगा. या निज शरीराच्या रथी, निज बुद्धीस करी सारथी, स्वये स्वामी बैसरथी, स्वस्थ चित्त ऐस तू. दुर्गम रूप रसमार्ग राजी, कंठावया मग सारथी योजी, आवरी मनः प्रग्रहा माझी, दशेंद्रिय वाजी उच्छृंखळ. घोडे जरी सैरा धावती, लगाम राखील स्थानावरती, तो निरवून सारथिया हाती, स्वस्थ चित्ती बैसे तू. सारथी कुशल आणि निपुण, तरीच घोडे चालती कसून, तोच मनः प्रग्रह पराधीन, होता बलहीन होतसे. विवेक बुद्धीचे सारथ्य जेथ, जो समनस्क समाहित चित्त, तयासीच परमपद प्राप्त, इतर मार्गात थकतात. जयाचे सदा अयुक्त मन, तया न कदा समाधान, तया न तत्पदाभिगमन, संसार परिवर्तन चुकेना. ऐसे ते पद परम मोठे, वास्तव्य तरी तयाचे कोठे. मनीची आशंका फिटे, प्रकट जैते आपैसे. येथे न चले तर्कवाद, अनुवाद प्रवाद वा संवाद, ईश कृपेनेच लागेल दाद, इतर वाद ते व्यर्थ. न चले येथ तर्काची चतुराई, तर्कज्ञमती कुंठित होई, भोळा भावची सिद्धीस जाई, हेच नवलाई येथील. सम्यक ज्ञानासी जे कारण, ते गती आन ते बुद्धीही आन, तो आगमज्ञ ही वेगळाच जाण, उत्तम ज्ञानदानी जो.